प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक फेब्रुवारी 23, 2024 सोमवार। परमेश्वर चांगला आहे। चाका आणि बघा की परमेश्वर चांगला आहे, जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो धन्य आहे। स्तोत्र 34 अध्याय 8 वचन। आपला प्रिय प्रभूकडे प्रेमाने बघा आणि काही क्षण अंतःकरणातून मन त्यांची स्तुती करा। प्रभू तू चांगला आहेस, तू चांगला आहेस। त्याला चांगला, सामर्थ्यवान आणि सर्व काही पुरवणारा म्हणून का आणि उचवा, कारण तो चांगला आहे म्हणून तो आपल्यावर अपरिमित चांगुलपणा वर्षाव करतो। फक्त शब्दांनी तो चांगला आहे असे म्हणते पुरेसे नाही। आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवात आपण त्यांची चांगुलपणा चाखला आणि पाहिली पाहिजे। एखाद्याने साधे जेवण बनवले आणि आपण ते चाखून त्याचे कौतुक करतो, तर प्रभूच्या चांगुलपणाचा अनुभव घेणे किती अधिक आवश्यक आहे। दावीद तरुण असताना त्याने परमेश्वर चांगला आहे हे चाखले। तो मेंढपाळ असताना त्याने अनुभवले की प्रभू चांगला आहे। केल्यावर विजय मिळवला तेव्हा त्याने अनुभवले की प्रभू चांगला आहे। जेव्हा प्रभूने आईसारखे त्याला दिलासा दिला, तेव्हाही त्याने अनुभवले की प्रभू चांगला आहे। त्यांचा अनुभव दाविदाने घेतला। तोच प्रभू आज आपल्यालाही प्रेमाने आमंत्रण देतो, त्याला चाखा आणि अनुभव द्या। आपण प्रभूला चाखतो आणि तो चांगला आहे असे घोषित करतो, तेव्हा आपण त्यांची कृपाही अनुभवतो। पवित्र शास्त्र म्हणते, हे प्रभू तू चांगला आहेस, क्षमा करण्यास तयार आहेस आणि तुला हाक मारण्यावर मोठी दया करणारा आहेस। स्तोत्र 86 अध्याय 5 वचन। बायबलमध्ये देवाला वारंवार चांगला म्हटले आहे आणि अनेक ठिकाणी त्यांची चांगुलपणा त्यांच्या दयेबरोबर जोडलेला आहे। जगात अनेक लोक बाहेरून चांगले दिसतात, ते गोड बोलतात आणि आपण सगळेच त्यांच्यावर विश्वास ठेवतो, पण एखादा दिवशी त्यांचा खरा स्वभाव प्रकट होतो आणि त्यांचे वाईट गुण सर्पासारखे बाहेर येतात, तेव्हा आपण गदरतो। देवाचे वचन म्हणते, जसे लिहिले आहे, कोणीही धार्मिक नाही, एकही नाही, कोणी समजणारे नाही, कोणी देवाचे शोध घेणारा नाही। सर्वजण भरकटले आहेत, ते एकत्र निरुपयोगी झाले आहेत। कोणीही चांगले करणारा नाही, एकही नाही। रोमकार 3 अध्याय 10 ते 12 वचन। आणि पुन्हा एकच चांगला आहे, तो म्हणजे देव। लूक 18 अध्याय 19 वचन। तुमच्या जीवनात अनेक समस्या निर्माण झालेल्या की सैतान तुम्हाला शंका आणण्याचा प्रयत्न करतो, प्रभू खरोखरच चांगला आहे काय? हे उदाहरण विचार करा। एखादा कलाकार जेव्हा उत्कृष्ट चित्र रंगवायला सुरुवात करतो, तेव्हा सुरुवातीला ते विस्कळीत रेषासारखे दिसते। अर्धवट पाहिल्यावर ते चांगले नाही असेही वाटू शकते, पण शेवटपर्यंत धीराने पाहिल्यास आधी निर्धारक वाटणाऱ्या रेषाही सुंदर आणि अर्थपूर्ण दिसतात। प्रिय देवाची लेकरांनो, जर तुम्ही प्रभूच्या कार्याकडे संयमाने पाहिले, तर शेवटी तुम्हाला समजेल की त्याने सर्व काही तुमच्या भल्यासाठीच घडवले आहे आणि तुम्हाला खात्री होईल की तो खरोखरच चांगला आहे। अधिक चिंतनासाठी वचन। आणि आपण जाणतो की देवावर प्रेम करण्यासाठी म्हणजे त्यांच्या उद्देशाप्रमाणे बोलावले यासाठी सर्व गोष्टी मिळून भल्यासाठी कार्य करतात। रोमकार 8 अध्याय 28 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ गणना 5 अध्याय 6 अध्याय, संध्याकाळ मार्ग अध्याय 4 1 से 20 वचन। धन्यवाद।